प्रेमाने बोला धन निरंकार जी. बघा, जोपर्यंत आहे माणूस असो देव असो साकार रूपात प्रगट झालेला, तर माणसाला त्याची किंमत कळत नाही. बघा, जेव्हा ज्ञानेश्वर माऊली होते तेव्हा लोकाला त्यांची किंमत कळली नाही. त्यांनी इंद्रायणी नदीवर माऊलींना आंघोळीसाठी सुद्धा येऊ दिलं नाही. बघा, इंद्रायणीला स्पर्श करू नको संन्यासाची मुलं म्हणून त्यांना ढकलून दिले. बघा, आणि नंतर समाधी घेण्याच्या वेळेस माऊली आले तेव्हा लोकांना इंद्रायणीला स्पर्श करा असं त्यांना म्हणत होते. बघा, जेव्हा होते तेव्हा त्यांना कळली नाही त्यांची कदर. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आणि आता बघा 8 तारखेला माऊलीचं प्रस्थान होणार आहे. पंढरपूरकडे तर बघा किती लाखो भाविक अख्ख्या महाराष्ट्रातून भारतातून भरपूर खूप संख्येने असे आळंदीला येत असतात. बघा, पायी वारी करतात. पाऊस पाणी ऊन वारा याचा काहीच न विचार करता पंढरपूरकडे माऊलीच्या बरोबर रथाबरोबर जात असतात. बघा, तर जेव्हा आहे तेव्हा कळलं नाही. बघा, माऊलीला लोकांनी किती त्रास दिला तरी पण माऊलींनी स्वतःला काय न मागता बघा जगासाठी पसायदान मागितलं. असे हे संत असतात, भगवंत असतात. बघा, परोपकारी असतात. स्वतःला किती त्रास दिला तरी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत कधीच त्याचं असं वर्णन केलं नाही. बघा, जगासाठी त्यांनी पसायदान मागितलं आणि जो जीवन तो ते लाहो प्राणी जात. बघा, असं माऊलींनी पसायदान मागितलं. असे संत हे थोर असतात, परोपकारी असतात. प्रेमाने बोला धन निरंकारजी.